नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऋतू बदलतो आणि आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचं चित्रही बदलतं. पाडगावकरांची कविता आहे ना, 6 ऋतूंचे 6 सोहळे बघता भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. पण आजकाल आपल्याला ऋतूंची दखल घेण्याइतकी फुरसत असते कुठे? पण आज मात्र जरा पॉज बटन दाबूया. ऋतुराज वसंताचं आगमन होत आहे, तर त्याचं स्वागत करण्यासाठी जरा थांबूया. कवितांमधून, दुर्गाबाईंच्या ऋतुचक्रामधून आलेलं वसंताचं सौंदर्य पाहूया. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला आठवण होते आहे ती एका जुन्या कवितेची. वसंत ते वसंत असा प्रवास मांडणारी ही गोड कविता आठवते का तुम्हाला? झुळझुळ वारे वाहू लागले, लाल पालवी तरुवरी, फुला फुलांनी लवल्या वेली, आंबे राई मोहरली. आभाळाचे निळे निळेपण, आभाळाचे निळे निळेपण, कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो, वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी. आता बघा पुढचा ऋतू. ग्रीष्म पातला सूर्य तापला, ग्रीष्म पातला सूर्य तापला, ऊन कडक जिकडे तिकडे, खूप तापते जमीन, तिजवर जागोजागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे, छायेखाली लपती गुरे, गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी, उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. आणि आता पुढचा ऋतू. वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी. आता वारा सुटलाय, वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी, सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडायाची, तळ्यात आता मौज असे. आठवतंय ना? कागद होड्या सोडायाची, तळ्यात आता मौज असे. आता शरद ऋतू आलाय. शरद येई अन मेघ पळाले, शरद येई अन मेघ पळाले, गुबगुबीत जणू पळती ससे, कुरणे हिरवी गार चहूकडे, हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते, सगळं कसं हिरवं होऊन जातं. हिरवी झाडे हिरवी शेते, तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अन बागडण्याची, हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. आणि हेमंत ऋतू काय म्हणतोय तर, हेमंताचे दिवस पातले, हेमंताचे दिवस पातले, भरे हुडहुडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते, गरगर भरल्या शेतात. हवे हवेसे ऊन वाटते आता ऊन हवंसं वाटतंय. हवे हवेसे ऊन वाटते, अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भवती रात्री, गप्पांनी भरती येते, गप्पांनी भरती येते. उदासवाणा शिशिर ऋतू ये, उदासवाणा शिशिर ऋतू ये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्या संगे, झरझर झरझर गळतात. झडून पाने झाडे सगळी, झडून पाने झाडे सगळी, केविलवाणी दिसतात, दिसे तयांच्या बुंध्यापाशी, पिकल्या पानांची रास, दिसे तयांच्या बुंध्यापाशी, पिकल्या पानांची रास. 6 ऋतूंचे चाक फिरत असे, 6 ऋतूंचे चाक फिरत असे, शिशिर ऋतूही जाईल हा, काळजी करू नका. 6 ऋतूंचे चाक फिरत असे, शिशिर ऋतूही जाईल हा, वसंत सांगे हळूच मीही, वसंत सांगे हळूच मीही, येतो मागो माग पहा, येतो मागो माग पहा. आपल्या आजूबाजूला निसर्गात केवढं नाट्य घडत असतं, पण आपण ते पाहायचं विसरूनच जातो. म्हणूनच मला वाटतं प्रत्येक मराठी वाचकाने दुर्गाबाईंचं ऋतुचक्र वाचायलाच हवं. ही जणू निसर्गाची डायरीच आहे. प्रत्येक ऋतूत या डायरीतले त्या त्या ऋतूचे पान वाचावे आणि मग खिडकीतून बाहेर बघून ते पडताळून घ्यावे. चला तर दुर्गाबाई वसंताविषयी काय म्हणतात एक झलक बघूया. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले, बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हाने अंग भाजणारे, पण त्याच वेळी अत्यंत शीतल सुखकारक अशा दक्षिणानिलांनी गात्रांना सुखाविणारे, दृष्टीला भ्रांत करणारे,
प्राणीमात्राच्या निर्मितीच्या शक्तीच्या उन्मादक वृत्तींना चेतविणारे असे हे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळलाय. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे. पुष्पधुळी माझी लोळे वसंत, असे मुक्तेश्वरांनी म्हटले आहे. याच महिन्यात परागांवर वसंत खरोखर लोळत असतो. ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, वोळगे फळभार लावण्येसी. ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेल असे असते. फुलातून फळातून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्ष्यांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. कुणास्तव कुणीतरी यावेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून थटून दुसऱ्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र सारी सजीव सृष्टी यावेळी पहा कशी मुक्त हस्ताने वापरीत असते. वा, हे वाचल्यावर ध्यानात येतं की मधुमास हा प्रेमाचा महिना असं का म्हटलं आहे. दुर्गाबाई जेव्हा वर्णन करतात तेव्हा किती बारकाव्यानिशी करतात नाही. म्हणजे आता आंबा फणस हे काय आपल्याला परिचयाचे नाहीत का? पण त्यांच्याकडे आपण असं कधी पाहिलंय? चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड. लांबलचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागले आहेत की नाही ते पाहण्याकरता त्यांना चोचींनी प्रहार करतात तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे कूजनही बहुधा याच झाडांवर चालत असते. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत असतात, पण झाड वृक्ष असं कधी दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. माघातले मोहरांच्या झुपक्या भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आताचे हे सांगणं कठीण आहे. आणि फणस, त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतायत. फणसाला फुले धरत नाहीत, पण पौष माघात त्याला हिरवे कोके येतात, फुगीर मिरचीसारखे. मग एक एक कोका दुभंगतो. वरचे टरफल तपकिरी होऊन गळते. आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंध्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्धे मातीत पण काढले जाते. या दिवसातल्या रात्रीही किती सुंदर असतात. दिवसा ऊन नकोसे असले तरी सूर्याच्या दिव्य तेजाचे झोत चहूबाजूंनी आपल्याला वेढून टाकीत असतात आणि रात्री मन चंद्रदर्शनाकरिता आतुर होते. चैत्र वैशाखातल्या दाट आणि शीतल अशा पौर्णिमेच्या चांदण्याचा स्पर्श जितका सचेतन आणि जीवनदायी वाटतो तितका शरद ऋतूतल्या पौर्णिमांचाही वाटत नाही. दुपारच्या उन्हाने दिपलेले डोळे आता चांदण्यातला छाया प्रकाशाचा खेळ आतुरतेने पाहतात. अगदी उजाड स्थाने सुद्धा आता किती रमणीय दिसतात. जे स्थान झाडे झुडपे नसल्याने दिवसा वृक्ष वाटते तेच चांदण्यात अतिशय सुखकर वाटते. ती उन्मादक होळीची पौर्णिमा, चैत्रातील हनुमान जयंतीची पौर्णिमा, वैशाखातील बुद्ध जयंतीची पौर्णिमा आणि ज्येष्ठातील वटपौर्णिमा, किती भिन्न आदेश त्या देतात. केवढे कथाविश्व रंगवितात. यातील कुठली जास्त मोह कुठली कमी हे कसं मोजायचं? पण कमी जास्तीचा प्रश्न तरी येतो कुठे? प्रत्येक पूर्ण चंद्राला त्या त्या महिन्यातले वातावरण वेगळेच रम्यपण देत असते. आपल्या संवेदनशीलतेप्रमाणे आपला लोभ काही ठिकाणी अधिक गुंतून पडतो एवढेच.
असाच लोभ मला उन्हाळ्यातल्या पौर्णिमांबद्दल वाटतो. फाल्गुनापासून ज्येष्ठापर्यंतच्या 4 पौर्णिमात सृष्टीच्या विकसनाबरोबरच चंद्र सूर्याच्या तेजाचे खेळ शिगेला पोचलेले असतात. शरद पौर्णिमांचे आकर्षण पहिल्या पावसाळी महिन्याच्या अंधुकतेमुळे फार वाढते आणि म्हणून त्या अविस्मरणीय झाल्या आहेत. पण खुल्या निरभ्र रात्रीतल्या एकामागून एक येणाऱ्या आणि जाणाऱ्या चांदण्या रात्री त्यांच्या सौम्यतेमुळे मला नेहमी गुंगवून टाकतात. कुठे कुठे रातराणीचे फुललेले तुरे त्या चांदण्या रात्रींना सुगंधित करतात. कधी कुठे मोगरा, कुठे सायली. दिवसा उन्हाने तलखली झाल्याने रात्रीच्या वेळी येणाऱ्या आणि ज्येष्ठापर्यंत उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळका या चांदण्या रात्रीचे रूप, गंध व स्पर्श सचेतन करून त्यांना एक निराळेच व्यक्तित्व देतात. रात्री देवीचे चांदण्याने फुललेले मनच जणू तुमच्याशी गुजगोष्टी करायला बघत असते. मागच्या स्मृती, पुढची स्वप्ने आणि आजच्या घटकेची सुखदुःखे साऱ्यांना ती सारख्याच कोमलतेने स्पर्श करीत जाते. वाह, किती सुंदर वर्णन आहे. हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी टिपायला हवं अशी ओढ मनात निर्माण करणारे आहेत, हो ना? वसंत फुलांसाठी प्रसिद्ध आहे. त्याविषयी त्या लिहितात, हारोहारी फुले लागणे हा शब्दप्रयोग आपण नेहमी वापरतो. पण हारोहारी फुले कशी लागतात ते देशी बहाव्याचे फुलोरे पाहिल्या वाचून समजणार नाही. किती थंड, सुखकारक व मृदू स्पर्श असतो त्यांचा. झाडांवरची इतर पाने फुले झुळकांबरोबर नाचत असायची. पण मातीशी हितगुज करण्याचा छंद लागलेली ही फुले मेळाव्याने काळ्या मातीला आपल्या पिवळ्या सौंदर्याने भूषित करण्यात कृतार्थता मानित असायची. चला, आता आपल्या आजूबाजूला बहावा कुठे कुठे आहे, कुठे कुठे फुललाय ते शोधूया. अर्थात वसंताचं हे नित्य सुंदर रूप एका एपिसोडमध्ये मांडणं शक्य नाही हो, पण तरी एक छोटासा प्रयत्न आम्ही केला. तुम्हालाही या निमित्ताने वसंताची किती रूपं आठवली असतील. मोगरा, गुलमोहर मनात फुलला असेल. आणखी कितीतरी कविता, गाणी आठवली असतील. आम्हाला प्रतिक्रियांमधून नक्की सांगा. आणि हो, असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी काय करायचंय लक्षात आहे ना? मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आल्यावर तुम्हाला लगेच दिसेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.